सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून कर्नाटक आणि महाराष्ट्रात संघर्ष उफाळलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा नदीवर कर्नाटकमध्ये उभारण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास हरकत घेतली आहे। कृष्णा जलविवाद न्यायाधिकरणाच्या 2010 मधील निर्णयानुसार कर्नाटकला अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढवण्याची परवानगी मिळाली आहे। 9 मे रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून यावर आक्षेप घेतलाय। धरणाची उंची वाढल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होईल, त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा तपासावा असं या पत्रात म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तशा आशयाचं पत्र लिहिलंय। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र संघर्ष उफाळल्याचं पाहायला मिळतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसं पत्र लिहिलंय। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। राहुल, आपण पाहतोय खरं तर हा मुद्दा अनेक वर्षांपासूनचा आहे आणि अखेर यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनीच आक्षेप घेतलाय। काय सविस्तर अपडेट्स? 9 मेला मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिलं। काल त्याबद्दल डी.के. शिवकुमार हे बेंगलोरमध्ये बोलले आणि ते असं म्हणाले की आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पत्र लिहिलं। कारण त्यांच्या मते प्राधिकरणाने यापूर्वी जी उंची वाढवण्यासाठी निर्णय दिलेला आहे त्यावेळेला दोन्ही राज्य सरकारांची बाजू ऐकून घेतली गेली होती, कर्नाटक आणि महाराष्ट्राची। ते प्रकरण नंतर वेगवेगळ्या पातळीवरती न्यायालयीन प्रक्रियेत गेलं आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्र सरकारची त्याला कुठेही आडकाठी नसल्यामुळं आम्हाला अलमट्टी धरणाची उंची वाढवायची परवानगी मिळाली। आणि आता अगदी आम्ही टेंडर प्रोसेसमध्ये असताना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे पत्र लिहिलंय आणि म्हणून आम्हाला धक्का बसला आहे असं त्यांचं मत आहे। आणि अर्थात पुन्हा ते आपल्या स्वपक्षीय आमदारांना आणि खासदारांना असं म्हणतायत की केंद्र सरकारवरती तुम्ही ह्या संदर्भामध्ये दबाव वाढवा। आता ही झाली कर्नाटकातून आलेली बातमी, पण आपल्याकडे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आता पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः कोल्हापूर आणि सांगली 2 जिल्ह्यामध्ये जिथे पूर येतो असं आपल्याला वाटतं, तर त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी आता आंदोलन करायला सुरुवात केली आहे। अलमट्टीची उंची 521 वरून 529 वरती वाढली किंवा 529 मीटर पर्यंत वाढली तर पाण्याचा फुगवटा येईल आणि कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुन्हा एकदा मोठी पूर परिस्थिती निर्माण होईल असं वाटत असल्यामुळे तिथे आंदोलन सुरू होत आहे। आणि अशा वेळेला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र याचा अर्थ असा की अधिकृतपणे यापूर्वी आपण कुठेही त्याला फारसा विरोध केला नव्हता, परंतु आता महाराष्ट्र सरकारनं अधिकृतपणे आपला एक प्रस्ताव असा दिला की तुम्ही याचं पुनरावलोकन करा। तर मला असं वाटतं की हे पहिल्यांदा असं घडतं आहे की शासकीय पातळीवरती मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्याचे परिणाम पुढे त्याची जर अंमलबजावणी कर्नाटक सरकारने केली नाही तर पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होऊ शकते। निश्चितच त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर पुढे कर्नाटकची भूमिका काय असेल हे बघणं महत्त्वाचं आहे। राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।